कोणीतरी खेळ टाकलेले भाई. हो आपल्याकडे अंडरपॅड साठी खरेदी करायला आलेत. हे असे लपू राहिलेत. हे असं कुठं असतं करावं. हा अरे लपू नको. चंदन गाडी एकदम चकाचक धुवून काढली. आज धुवून नाही सॉरी पुसून काढली. लागले त्याला तू बसला तर गायचीच पडले असते. अयो नवर देव अजून टाइम आहे त्याला. ते उतावळा झाला आताच. नाही लिहिलं राव. चारीत मध्ये चांगलं धुत होतो निघला असता. केवढी गाडीची पाणी मारतं. पाणी नाही का मार ना पाणी. काय राव तू दुकानदार आहे पाणी मारे ना तो काय व्हाय ना. हा हे मारत असं पाणी. आखं वल्ल झालं पाहिजे. इथं गार वाटलं पाहिजे. कधी कॅडबरी खायला होतं दुकान मेडिकलला. हा ते दुसरा कुठे गावाला गेला. तू काय करतो. पाणी मारतोय. बर मार पाणी मग. नमस्कार मित्रांनो, दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं जंगी स्वागत. आशा करतो तुम्ही मोकार मजेत असताना. तर नेहमीच्या ठिकाणी आपलं आलोय म्हणे रुबाबदार. काम वगैरे सगळं रेग्युलर प्रमाणे आवरून घेतलंय. आज तुमचा भाऊ जरा नवीन शर्ट घातला पिवळा. कसा वाटतोय मग. काय मस्त निवांत आवरून तो वगैरे सगळं घेतलंय. आता आज काय जास्त कामाचा लोड नाही. दुकानदाराची लाईफ कशी असते तुम्हाला माहितच आहे. आणि आपण धंदो बाहेर लावले आज नेहमीच्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. ही तर धंदो लावलेली आपली. दुसरं काही काम नाही आपल्याला. आज निवांतच आहे. थोडी दाढी वाढली. दाढी करायला जायचंय. आणि बाकी काय नाही एकदम मस्त निवांत. तुम्ही कसे आहेत कमेंट करून सांगा मला कसे आहेत काय आहेत. थोडंफार आपल्याला कॅप वगैरे लावायचं. डिस्प्ले चेंज करायचा थोडा आपल्याला हा डिस्प्ले. भेटू मग. आणि शेवटपर्यंत बघत राहा आपला ब्लॉग. थोड्याच वेळात भेटू मग. शर्ट आहेत 4 नवीन डिस्प्ले करायचा आपल्याला. हे राडा हे पिशव्या बाटल्या हे जुने आपले डिस्प्ला नाही रे डिस्प्ले. लावायचं डिस्प्ले. पण किती मोकळं वाटतंय असं. सगळं मोकळं वाटतंय. असं राही ठेवलं तरी मस्त वाटेल बरं का. पण ते आपलं कापड दुकान आहे लक्षात आलं पाहिजे ना नाही का. तसं बाहेरून दिसतं आपलं पण डिस्प्ले केल्याशिवाय मजा नाही का. दुकानाला जेवढा चांगला डिस्प्ले तेवढं कस्टमर आकर्षित होतात नाही का. थोडं समजून घ्या. चला मग काय घेतो डिस्प्ले करून. धूप लावली मस्त चालू आहे धूप. जार वाला आलाय. थोडी वेगळी नवीनच गाडी आणली दुसरी त्यांनी. तर लवकर घेऊन येतो जार नाही तर निघून जायचा परत. तेव्हा दुकानदाराची लाईफ म्हणजे भावांनो हे काही गोष्ट मॅनेज करावं लागते. जे दुकानदार आहे ते समजू शकतात दुसऱ्या दुकानदारालाच. हे चष्मे वगैरे होते लावायचे. थोडे चष्मे वगैरे लावले. याचा डिस्प्ले झालाय आपला. याचा डिस्प्ले बाहेरून अजून जबरदस्त नजारा राहील असं मला वाटतंय. आणि जार वगैरे आणला. हार आणायचा होता. देवपूजा आपण अगोदरच केली होती. हार वगैरे आणला. जार पण आणला. डिस्प्ले करून घेतला. आणि किती थंड पाणी बा. या बाटलीला घाम सुटलाय. बाटलीला घाम सुटलाय. आणि ही आपली रुबाबदारची सायकल. तर भावांनो असंच मजेत व्हिडिओ बघत राहा. भेटू मग आपण थोड्याच वेळात. काय हुशार भाऊ जेवण करायला गेले का. वातावरण पण मस्त झालंय वरती पावसाचं. कोणाने काय एवढी गंध नसून आपली.
जेवण करून आता चालूय. कस्टमर आले होते, फोन आलता तर लगेच लवकर आलतो. पण टी शर्ट घ्यायचे होते एवढे, पण त्यांना काय पसंत नाही आलं. सकाळपासून काहीच कस्टमर नाही, फक्त एक टोपी गेलेली आहे सकाळपासून. काय चालूच असतात नाही का, असं चढ उतार. कधी भरपूर कस्टमर, कधी 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 काहीच नाही. त्याच्यामुळे नर्वस व्हायचं काय टेन्शन नाही. आपलं सिस्टीमच तसं आहे, तसं होईन तसं नाही का. आणि गावात जायचं, बँकेत पण जायचंय. जेवण तर करून आलोय, मग तिकडून आलोय काय निवांतच आहे. बघू आता काय होतंय काय नाही, आजचा दिवस कसा जातोय कसा नाही. चला मग शेवटपर्यंत बघत राहा, अधून मधून भेटत राहू. गावातून जाऊन आलो, बँकेतून वगैरे. ते म्हणतात ना, धंदा मंद असतो, एखाद्या दिवशी धंदा मंदा पण असतो. म्हणजे काय होत नाही काय नाही, एक दिवस असा एक दिवस तसा चालूच असतं. आपल्या बिझनेसला 3 वर्ष झाले, त्याच्यामुळे एवढं काही असं काही नाही का लगेच गिराईक. सध्या तरी आता नाही झालं, समजा संध्याकाळी होईन असं काय नाही. थोडंफार गरम पण होतंय, बसलोय निवांत. आपली धंदा पार्क केली इथं, कोणीतरी खेळ टाकलेले भाई दिसते तुम्हाला. हे बघा कुणी टाकले काय माहिती, इथं पण खेळ आहे. कोणी टाकलेत काय माहिती. हे पोरं बघा बर का, एन्जॉय करतात एन्जॉय. तसं आपल्याला एन्जॉय नाही करता येत ना, आपल्याला बसावं लागतं इथं दुकानातच. लहानपणीच मजा आहे, काय करायची ती मजा. लहानपणी असल्या असं वाटतं कधी मोठं हो, आणि आता मोठं झाल्यावर असं वाटतं जायला लहानच असतो भारी झाला असतं. कसं आहे मग. देवपूजा वगैरे झाली आपली संध्याकाळची. आता काय धूप वगैरे नाही दिसणार तुम्हाला. आता आताच देवपूजा केली. सचिन भाऊचा फोन आला, ते म्हणे चहा प्यायला जायचंय. म्हटलं ओके चला. ते नजर आहे असा मस्त असा, जाऊन येऊ आता. खाली थांब, येतो जाऊन लवकर. हो आपल्याकडे अंडरपॅड साठी खरेदी करायला आलेत. हे असे लपू राहिलेत, हे असं कुठं असतं करावं. हा अरे लपू नको. अरे पोरींपेक्षा जास्त लाजू राहिला तू तर. हा इकडे बघ ना. हे असं म्हणलं कसं रे, पोरी द्यायची नाही बरं का कोणी. मग तसंच राहायचं काय. तर मित्रांनो, तुम्हाला मागाशी म्हटलं होतं धंदा मंद असतो, पण आपल्याला संध्याकाळी का होईना कस्टमर झालाय. हे बघा आता दुकान बंद करायची वेळ आली, पण कस्टमर झाले. तर आपल्याला किती झाले, 2 कस्टमर आले. त्याच्यामुळे काही अडचण नाही, आणि नसते झाले तरी काही आपण समाधान होतो. तरी चला झालेत. हे राड आहे, आणि मोबाईल बघता बघता आणि काही काम करता करता आजचा दिवस एकदम कडेला गेलेला आहे. तर भेटू मग आपण दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.